मराठा समाज एवढं तीव्र आंदोलन लढतोय, परंतु कोणत्याही आमदाराने अशी आपली ठाम भूमिका या ठिकाणी मांडलेली नाही। आजपर्यंत आमदार राजेंद्र राऊत यांचा जर कार्यकाळ बघितला तर 14 वर्षापासून त्यांनी मराठा महासंघाचं काम केलेलं आहे। प्रत्येक चळवळीत ते आपला पुढाकार घेऊन काम करतात। आता प्रत्येक सभा झाल्या असतील, उपोषण असतील, प्रत्येक ठिकाणी त्यांचा खारीचा वाटा नाही तर मोलाचा वाटा या ठिकाणी ठरलेला आहे। आज आम्हाला वाटतंय की खरं तर कुठलं शासन कुठल्या ह्याच्यामध्ये आरक्षण नेमकं देत आहे हेच कुणाला समजना झाले। ओबीसीतून पाहिजे, कुणाची मागणी की ओबीसीतून नको आहे, कुणाला मराठवाड्यातलं त्यांचं वेगळं पाहिजे, तर आरक्षणाची भूमिका ठाम झाली पाहिजे। यासाठी जे आमदार राजेंद्र राऊत यांनी जे विशेष अधिवेशन बोलवले, या भूमिकेसाठी आम्ही आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार आहे। आणि या ठिकाणी सर्व काही या गोष्टी होत असताना मराठा समाजाने एक विचार देखील केला पाहिजे की 1994चा जो GR झालेला आहे तो GR कुणी काढला आणि काढत असताना तो कोणाचा विचार करून केला, त्यावेळेस कोणाची मागणी होती का की आरक्षण दिलं पाहिजे। हे 16% आरक्षण मराठा समाजाचं कुणाच्या वाटेला गेलं आणि त्यांच्या घरात हे मराठा समाजाचं कुणबी दाखला असताना देखील त्यांनी सर्वसामान्य मराठा समाजाला आत्तापर्यंत जागृत का केलेलं नाही आणि आत्तापर्यंत त्यांनी मराठा समाजातील तरुणांना ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून त्यांची भूमिका का मांडली नाही। त्यामुळे आम्ही आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी ठामपणे आहोत आणि त्यांचं जे उपोषण चाललं आहे त्याला आम्ही कायमस्वरूपी पाठिंबा देणार आहोत। राजेंद्र राऊत यांना पाठिंबा आहे, मात्र दादा कुठेतरी मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत आहे। मनोज जरांगे पाटील असतील किंवा राजेंद्र राऊत असतील यांची मागणी आहे, मात्र ते सरकार दरबारी पोहोचत नाही असं वाटत आहे। काय वाटतं तुम्हाला? तुमच्याच प्रश्नात ह्याचं उत्तर आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही रस्त्यावरची लढाई अनेक मराठा बांधव लढत आहेत, पण आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये साधारण 150च्या आसपास आमदार आहेत। प्रत्येक पक्ष असं म्हणतो की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे, पण असा पाठिंबा फक्त आपल्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये देऊन उपयोग नाही। हा पाठिंबा आपण विधानसभेमध्ये ह्या संविधानिक पदावर जाऊन मांडला पाहिजे। ही भूमिका घेऊन महाराष्ट्रातले पहिले आमदार राजाभाऊ राऊत असे आहेत की ज्या मनोजदादा जरांगे पाटलांची भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, ही रस्त्यावरची लढाई गेली 1 वर्ष झालं ती लढतायत। ही लढाई लढत असताना असंख्य आमदारांनी त्यांना जाऊन तिथे पाठिंबा दिला। आता 31 खासदार त्यांच्या फक्त नावावर निवडून आले, त्यांनी पाठिंबा दिला, पण एकही मनोजदादापाशी जाऊन ठामपणे म्हणला नाही की दादा मी तुमच्यासोबत आहे, मी संसदमध्ये हा विषय मांडतो, मी विधानसभेमध्ये हा विषय मांडतो, माझ्या पक्षाच्या प्रमुखासमोर हा विषय मांडतो। यावेळेस राजाभाऊ राऊत यांना असं वाटलं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। ह्या सर्वच पक्षाच्या प्रत्येक आमदारांच्या भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि मराठा समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झालाय, कुणाला काय वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे हे सगळ्यालाच वाटतं, पण जी मुख्य मागणी विधानसभेत व्हायला पाहिजे ती विधानसभेत मागणी करणारा कोणीच आमदार पुढे येत नाही, कुठलाच पक्ष पुढे येत नाही। मी या आंदोलनाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना हात जोडून विनंती करतो की आमदारांच्या मागणीकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या। आमदारांची मागणी कुणाच्या विरोधात नाही, आमदारांची मागणी क्लिअर कट समाजासमोर उघडपणे आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। ही भूमिका तुम्ही रस्त्यावर न मांडता, मीडिया समोर न मांडता, आंदोलनात न मांडता विधानसभेत या, विधानसभेच्या पटलावर अधिकृतपणे तुम्ही तुमची भूमिका मांडा, जेणेकरून या महाराष्ट्राला समजेल की खरंच या मराठा समाजाचा ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे, याचा खराखुरा संविधानिक पद्धतीने कुणाला पाठिंबा आहे आणि या अखंड मराठा समाजाला कळेल की खरंच या मागणीच्या मागे खंबीरपणे कोण उभा आहे। मी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना हात जोडून विनंती करतो की महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे जो या छत्रपती शिवचरणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून भूमिका घेऊन ज्या सत्तेतल्या महायुतीला या आमदारांनी प्रथम पाठिंबा दिला, तोच आमदार आज सत्तेतल्या महायुतीला सुद्धा विचारतोय की तुमची भूमिका स्पष्ट करा, म्हणजे खरं या आंदोलनाला संविधानिक पद्धतीने विधानसभेमध्ये कोण भूमिका देणार आहे हे आपण लक्षात घ्यावं। अशा पद्धतीने जो आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत काही बांधव आहेत। दादा कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका, राजेंद्र राऊत यांची भूमिका दुमत दिसतात, अनेक त्यानंतर राजेंद्र राऊत यांच्यावर टीका झाली, आंदोलनं झाली त्यांच्या विरोधात, तरीही ते आंदोलनात ठाम आहे आणि विशेष अधिवेशनाची मागणी करत आहेत। का असं होतं? हा मराठा आरक्षणाचा लढा मागील बरेच वर्षापासून चालू आहे, परंतु मनोजदादा यांच्या मार्फत मागील 1 वर्षापासून सध्या त्या आंदोलनाला वेग आलेला आहे, परंतु सध्या काळात ते आंदोलन कुठं तर भरकटत चाललं आहे आणि कुणाला तरी पाडायचं
अशी मागणी होऊ लागलेली आहे. जर आपण मनोजदादांच्या मागणीला आमचाही पाठिंबा आहे की जे मराठा आरक्षणाला विरोध करतायत त्यांना नक्कीच पाडलं पाहिजे. पण आपण ज्यांना पाडतोय, जो निवडून येणार आहे तो तरी आपल्याला पाठिंबा देणार आहे का मागणीला, हा प्रश्न समाजापुढे पडलेला आहे. आणि तो प्रश्न या बार्शीचे आमदार, आमचे लाडके आमदार, त्यांच्यामार्फत विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलून सर्व आमदारांनी त्यांची मतं मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे, त्याला पाठिंबा आहे का विरोध आहे, हे मराठा समाजाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला समजलं पाहिजे. ह्यासाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. पाहायला गेलं तर अशा पद्धतीने सर्व पक्षीय जे नेते आहेत त्यांनी एकत्र येऊन याबाबतीत निर्णय घ्यावा अशी मागणी आहे. दादा, आपण सत्ताधारी पक्षात आहोत, पक्षाधारी त्यांचा सहयोगी सभासद म्हणून राजेंद्र राऊत आहेत, मात्र तरीही शासनाकडे कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. तसंच पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटीलही राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करतात. कुठेतरी जो मराठा आरक्षणाचा विषय तो मागे पडत यात राजकारण घुसले असं वाटतं. राजकारणाचा विषय नाही यात. कसं आहे, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून लोकसभेला आम्ही काही ठिकाणी मराठा समाजाच्या मतावर बजरंग सोनवणेसारखे, ओमराजे निंबाळकरसारखे खासदार निवडून आले, पण त्या खासदारांनी निवडून आले दुसऱ्या दिवशी भूमिका बदलली. बजरंग सोनवणेंची भूमिका तुम्ही बघा, ज्यावेळेस अमोल कोल्हे संसदमध्ये बोलतात मागं जातीय जनगणनेबद्दल, तेव्हा बजरंग सोनवणे टाळ्या वाजवतात. त्या बजरंग सोनवणेंना फक्त मराठा समाजाच्या आमदारांनी निवडून लोकांनी मतदान केले. ते बजरंग सोनवणे निवडून आल्यावर म्हणतात माझा मराठा समाजापेक्षा इतर समाजाच्या लोकांनी मला मतदान केले. जे ओमराजे, आम्ही जे इथनं ओमराजेंना लीड मिळाला, जे ओमराजे निवडून आले त्या ओमराजेंनी जातीय जनगणनेवर भाष्य केलं. त्यांनी म्हणले नाहीत की माझी ह्या मराठा समाजाला ह्याच्यातून ओबीसीमधून आरक्षणासाठी माझा पाठिंबा ही मागणी यांनी केलीच नाही आणि फक्त शब्दांचा खेळ करतात. माझा मनोजदादांना पाठिंबा, मनोजदादांच्या मागणीला पाठिंबा द्या ना. मनोजदादाला तर आम्ही पाठिंबा दिला. आम्ही पहिल्यांदा त्या आंदोलनात गेलो. नरेंद्र पाटील, आमचे आमदार साहेब राजभराव, त्यांचे बंधू विजय नाना राऊत, आम्ही नरेंद्र पाटील, आमच्याकडे त्याचे प्रूफ आहेत. आम्ही त्या आंदोलनात आंतरराष्ट्रीय सराटीत होतो. आम्ही त्या आंदोलनापासून कमीत कमी 3 किलोमीटर अडकलो होतो बाहेर. आमच्याकडे प्रूफ आहे. आम्ही त्या आंदोलनात आलो, पण आमचं त्या आंदोलन झाल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की मराठा समाजाची फसगत झाली. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं भरभरून दिलं त्यांना, पण ते एकही शब्द चकार मराठा समाजावर बोलत